Hello student, in today's lecture we are going to start our next chemical reaction of aldehyde and ketone with nucleophile. Okay, तर लास्ट लेक्चर मध्ये आपण लॅबोरेटरी टेस्ट बघितल्या अल्डिहाइड आणि कीटोनच्या. तर ही जी नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन विथ न्यूक्लिओफाइल, म्हणजे या रिएक्शन मध्ये न्यूक्लिओफाइल ऍड होणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये बघा जी फर्स्ट रिएक्शन आहे केमिकल मेथड ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ओके, म्हणजे तिथे सायनाइडची ऍडिशन होईल. सायनाइड इज अ न्यूक्लिओफाइल. ओके, सो तिथे काय होणार आहे, सायनाइडची ऍडिशन होणार आहे. तर ती बघूया आपण कशी. मी जनरल एक्झाम्पल घेते. मी ते RC डबल बॉन्ड O R. ओके, मी सपोज कीटोन घेते. ठीक आहे, आता इथे कीटोन घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे आपण हायड्रोजन सायनाइडची ऍडिशन करणार आहोत इन ऍसिडिक और बेसिक मीडियम. तुम्ही ऍसिडिक मीडियम यूज करू शकता किंवा बेसिक मीडियम यूज करू शकता. ओके, आता CN वरती निगेटिव्ह चार्ज असेल. ओके, पार्शली निगेटिव्ह चार्ज म्हणू आपण. ओके, कम्प्लीट नाही. हायड्रोजन वरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, सो इथे बघा या ऑक्सिजन वरती पार्शली निगेटिव्ह चार्ज, ह्या कार्बन वरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज. सो ऑब्व्हियसली हा जो CN आहे तो ह्या कार्बनला ऍड होईल. ओके, आणि हा जो बॉन्ड आहे तो ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल. ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि जो हायड्रोजन आहे तो इथे शिफ्ट होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, RCOH. ओके, त्यानंतर इथे काय असेल, CN आणि R. ओके, म्हणजे दिस इज ए सायनोहायड्रीन. दिस इज ए सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन मीन्स एकाच कार्बन वरती जर OH हायड्रॉक्सिल ग्रुप आणि सायनाइड जर असेल तर त्याला आपण सायनोहायड्रीन म्हणतो. ठीक आहे, आता आपण एखादं स्पेसिफिक एक्झाम्पल बघूया. सपोज मी अल्डिहाइड घेते CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज ए ऍसिटल्डिहाइड. यू नो दिस इज ए ऍसिटल्डिहाइड इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड. आता तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम और बेसिक मीडियम, तुम्ही ऍसिडिक मीडियम मध्ये रिएक्शन फॉरवर्ड होईल किंवा ऍसिडिक मीडियम घ्या किंवा बेसिक मीडियम घ्या, रिएक्शन फॉरवर्ड होईल तुमची. ठीक आहे, आता इथे बघा CN वरती पार्शली निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज, कार्बन वरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन वरती पार्शली निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथे काय होईल बघा, हा जो CN आहे तो इथे या कार्बनला जाईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. ओके, म्हणजे ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन वरचा पॉझिटिव्ह चार्ज, हा जो हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनला ऍड होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, CH3COH हियर CN अँड हियर H. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, ऍसिटल्डिहाइड सायनोहायड्रीन. हा जो डेरिव्हेटिव्ह आहे ऍसिटल्डिहाइडचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो आपण इथे म्हणूया ऍसिटल्डिहाइड सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन सायनोहायड्रीन आपण कशाला म्हणतो, जर एकाच कार्बन वरती हायड्रॉक्सिल ग्रुप आणि सायनाइड जर असेल तर त्याला आपण सायनोहायड्रीन असं म्हणतो. ठीक आहे, आता इथे बघा ऍक्च्युअल मेकॅनिझम हे असं नाहीये. आपण इथे दाखवताना हे असंच दाखवतो, पण मेकॅनिझम तुम्हाला काही गरज नाहीये मेकॅनिझमची. ठीक आहे, हे जे सांगितलेलं आहे ते ठीक आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण इथे ऍसिटल्डिहाइड घेतलेलं आहे. आता आपण कीटोनचं एक्झाम्पल घेऊया. सपोज मी कीटोन घेते, मी इथे ऍसिटोन घेते CH3C डबल बॉन्ड OCH3. दिस इज acetone is treated with hydrogen cyanide in presence of acidic medium or basic medium. ओके, इथे बघा हा जो सायनाइड आहे तो इथे ऍड होईल आणि हा हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनला ऍड होईल आणि तुम्हाला काय मिळेल, CH3COH हियर CH3 अँड हियर CN. आता इथे बघा याचं काय नाव असेल, ऍसिटोन सायनोहायड्रीन. ऍसिटोन सायनोहायड्रीन हा ऍसिटोनचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो आपण याला म्हणणार आहोत ऍसिटोन सायनोहायड्रीन. ठीक आहे, आता बघा आपण त्यानंतर जी नेक्स्ट रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. आवर नेक्स्ट रिएक्शन इज chemical reaction addition of sodium bisulfite. Addition of
सोडियम बायसल्फाइड. ओके, सोडियम बायसल्फाइड, ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. इथे रिॲक्शन बघूया. फॉर एक्झाम्पल मी घेते इथे ऍसिटल्डिहाइड मी घेते. ओके, मी असं लिहिते ऍसिटल्डिहाइड. दिस इज ऍसिटल्डिहाइड. ऍसिटल्डिहाइड इज ट्रीटेड विथ सोडियम बायसल्फाइड. सोडियम बायसल्फाइड. ओके, आता जो हा HSO3 आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा जो सोडियम आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. याचं जर तुम्हाला स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर इथे बघा, S डबल बॉन्ड O, हियर OH, हियर ONA. ओके, म्हणजे सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा जो HSO3 आहे, ओके, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज, सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज. सो हा ग्रुप काय झाला, निगेटिव्हली चार्ज झाला आणि सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हा काय आहे, न्यूक्लिओफाइल आहे, त्याची ऍडिशन होणार आहे कार्बोनिल कार्बन वरती. आता इथे काय होईल बघा, हा जो HSO3 आहे तो इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल ऑक्सिजन वरती. सो ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा जो सोडियम आहे पॉझिटिव्ह चार्ज तो इथे शिफ्ट होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, CH3H. ओके, हियर ONA. ओके, ONA आणि हा जो SO3H आहे तो इथे येईल. ओके, आता हा काय मिळालेला आहे तुम्हाला, इंटरमिडिएट मिळालेला आहे. दिस इज इंटरमिडिएट. आणि इंटरमिडिएट अनस्टेबल असतो हे माहिती आहे तुम्हाला. पुढे काय होईल, हा जो हायड्रोजन आहे तो ह्या ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल. ओके, प्रोटॉन म्हणून तो बाहेर पडेल. ह्याचे जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या इथे देईल. ओके, सो सल्फर वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथे काय होईल बघा, मग पुढे CCH3, हियर H, हियर OH. ओके, इथे आता OH झालेला आहे आणि इथे काय आहे SO3 मायनस आणि हा जो Na आहे तो इथे येईल Na प्लस. ओके, SO3 मायनस Na प्लस. तर हे काय मिळालेलं आहे तुम्हाला, दिस इज ऍसिटल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड. ओके, दिस इज ऍसिटल्डिहाइड सोडियम, असं लिहिते मी आता, सोडियम बायसल्फाइड. सोडियम बायसल्फाइड. ओके, आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ऍसिटल्डिहाइडचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो आपण ह्याला काय म्हणलेलं आहे, ऍसिटल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड. ही रिॲक्शन ऍक्च्युली अशी आहे. आता आपण ऍसिटल्डिहाइड घेतलेला आहे, आपण आता कीटोन घेऊया. म्हणजे मी इथे ऍसिटोन घेते, ऍसिटोन CCH3. तर मी इथे ऍसिटोन घेते CCH3 double bond O. Okay, is treated with sodium bisulfite. Sodium bisulfite, NaHSO3H. This is acetone. Is treated with sodium bisulfite, NaHSO3H. Okay, आता इथे बघा काय होईल, NaHSO3. दिस इज सोडियम बायसल्फाइड. आता हा जो HSO3 आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. कार्बन वरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन वरती पार्शली निगेटिव्ह चार्ज. आता हा जो HSO3 आहे तो ह्या कार्बन वरती ऍडिशन होईल, कार्बन वरती ह्या न्यूक्लिओफाइलची. हा बॉन्ड जो आहे तो इथे शिफ्ट होईल ऑक्सिजन वरती आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा जो पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आहे तो इथे शिफ्ट होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, इथे CCH3, हियर CH3, हियर ONA. ओके, इथे काय असेल, मी असं लिहिते, हियर ONA, हियर SO3H. ओके, हे काय मिळालं तुम्हाला, इथे इंटरमिडिएट मिळाला. दिस इज इंटरमिडिएट. आता हा जो हायड्रोजन आहे तो इथे शिफ्ट होईल, प्रोटॉन, आणि पुढे काय होईल बघा, इथे हा सोडियम जो आहे तो खाली येईल आणि CH3OH. आता इथे OH झालेला आहे आणि इथे काय आले
SO3Na. ओके, दिस इज निगेटिव्ह चार्ज आणि सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथे काय मिळालं तुम्हाला ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड, ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड. दिस इज ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड. आता इथे काय होईल बघा, इथे हा जो तुम्हाला प्रोडक्ट मिळालेला आहे ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड, ह्याच्यामध्ये जर आपण ऍसिड किंवा बेस टाकलं तर पुन्हा तुम्हाला काय होईल, ऍसिटोन तुमचं रिजनरेट होईल. ओके, आता ह्याचा जो यूज आहे सोडियम बायसल्फाइडचा, तो इथे तुम्ही काय यूज करता, जर तुम्हाला एखादा टँक असेल आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड सगळे मिक्स असतील, ओके, आणि जर तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन जर सेपरेट करायचं असेल तर तुम्ही सोडियम बायसल्फाइड त्याच्यामध्ये टाकणार आणि तुम्हाला काय मिळेल, आता जो सोडियम ऍसिटोन किंवा जे अल्डिहाइड असतील तेच सोडियम बायसल्फाइड बरोबर रिॲक्ट होतील आणि तुम्हाला काय मिळेल, ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड. ओके, हा प्रोडक्ट मिळेल. आणि हा जो तुम्हाला प्रोडक्ट मिळाला की तुम्ही ह्याच्यामध्ये ऍसिड किंवा बेस टाकणार आहात आणि पुन्हा तुम्हाला काय मिळेल, ऍसिटोन किंवा अल्डिहाइड मिळेल. ओके, तर हा जो सोडियम बायसल्फाइड आहे त्याचा यूज काय आहे तर बघा, दिस इज डिफरन्शिएट अँड सेपरेशन. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड हे जर सगळे एकत्र असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि जर तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन जर सेपरेट करायचं असेल, ओके, डिफरन्शिएट करायचं असेल त्यातून, तर तुम्ही तिथे सोडियम बायसल्फाइड टाकणार आहात त्याच्यामध्ये आणि जे ऍसिटोन किंवा अल्डिहाइड असतील तेच सोडियम बायसल्फाइड बरोबर रिॲक्ट होतील आणि तुम्हाला ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड मिळेल. ओके, त्यानंतर तुम्ही हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे, जर तुम्हाला हे ऍसिटोन किंवा अल्डिहाइड जर तुम्हाला पुन्हा जर मिळवायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऍसिड किंवा बेस टाका, तुम्हाला ऍसिटोन और अल्डिहाइड पुन्हा मिळेल. ओके, आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ऍसिटोनचा डेरिव्हेटिव्ह आहे, सो आपण याला म्हटलेलं आहे ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड. ओके, तर आपण जी नेक्स्ट केमिकल रिएक्शन आहे ती बघणार आहोत, ऍडिशन ऑफ ग्रिग्ना रिएजंट. ओके, आपण आतापर्यंत कुठल्या केमिकल रिएक्शन बघितल्या, लिओफिलिक ऍडिशन झालेली आहे. ओके, कार्बोनिल कार्बनवरती. तर आपण बघितली फर्स्ट रिएक्शन, केमिकल रिएक्शन बघितली ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, ती आपण केमिकल रिएक्शन बघितली फर्स्ट. त्यानंतर आपण आता बघितली ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. त्यानंतर जी नेक्स्ट बघणार आहोत ऍडिशन ऑफ ग्रिग्ना रिएजंट. ओके, ऍडिशन ऑफ ग्रिग्ना रिएजंट. ग्रिग्ना रिएजंट तुम्हाला माहिती आहे RMgX, दिस इज ग्रिग्ना रिएजंट. ओके, अल्काइल मॅग्नेशियम हलाय. आता इथे आपण रिएक्शन बघूयात ग्रिग्ना रिएजंटची. आता इथे आपण सपोज मी इथे अल्डिहाइड घेते, CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज अल्डिहाइड, दिस इज acetaldehyde. Acetaldehyde is treated with methyl magnesium chloride. Okay, methyl magnesium chloride is treated with methyl magnesium chloride in presence of dry ether. In presence of dry ether. आता हा जो तुम्ही ग्रिग्ना रिएजंट घेतलेला आहे, ओके, MgCl जो आहे त्याच्यावरती पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जो हा CH3 आहे, ओके, त्याच्यावरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज आहे. इथे बघा ग्रिग्ना रिएजंट असा रिएजंट आहे की त्याच्यावरती कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, इतर ठिकाणी कार्बनवरती ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, सो इथे काय असणार आहे, हा जो कार्बन ऍटम आहे त्याच्यावरती पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन वरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, हा जो CH3 आहे तो इथे ऍड होईल. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, CH3C इथे ऍड झाला की हा जो बॉन्ड आहे तो या ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल आणि हा जो MgCl आहे तो इथे ऍड होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, CH3 हियर OMgCl. ओके, आणि इथे काय आहे, हायड्रोजन आहे. ओके, तर इथे तुम्हाला इंटरमिडिएट मिळालेला आहे. ओके, दिस इज अनस्टेबल. पुन्हा तुम्ही जर ऍसिड हायड्रोलिसिस केलं, ओके, तर पुढे काय होईल बघा, हा जो हायड्रोजन आहे तो इथे जाईल, हा MgClOH बाहेर पडेल, MgClOH बाहेर पडेल आणि हा जो हायड्रोजन आहे तो इथे ऍड होईल आणि तुम्हाला अल्कोहोल मिळेल, CH3COH हियर CH3 हियर H. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, आयसोप्रोपाइल अल्कोहोल मिळालं, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल मिळाले तुम्हाला इथे. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा acetaldehyde घेता, ओके, acetaldehyde is treated with methyl magnesium chloride in presence of dry ether to give a intermediate and
फर्दर गिव्स ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स ए सेकंडरी अल्कोहोल. ओके, तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळेल. आता जर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही इथे फॉर्मल्डिहाइड घेणार आहात. ओके, म्हणजे HC डबल बॉन्ड OH इथे काय घेणार तुम्ही फॉर्मल्डिहाइड घेणार. आणि जर तुम्ही मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड बरोबर रिएक्शन केली तर हा जो CH3 आहे तो इथे ऍड होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा जो MgCl आहे तो ह्या ऑक्सिजनला ऍड होईल आणि तुम्हाला काय मिळेल इथे H असणार आहे. ओके, इथे H असणार आहे. पुढे जर तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर हा जो हायड्रोजन आहे तो इथे जाईल, MgClOH बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल CH3CH2OH, म्हणजे तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळेल. ठीक आहे, जर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही इथे फॉर्मल्डिहाइड यूज करणार आहात. जर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल यूज करायचं असेल तर तुम्ही काय करा ऍसिटल्डिहाइड यूज करा. ठीक आहे, तर इथे आपण ऍडिशन ऑफ ग्रिग्नार रिएजंट बघितली रिएक्शन. त्यानंतर आपण नेक्स्ट जी रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ अल्कोहोल ती बघणार आहोत. ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स, ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स. आता इथे बघा मी जनरल एक्झाम्पल घेते. RC डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज अल्डिहाइड. मी असं लिहिलेलं आहे अल्डिहाइड. इज ट्रीटेड विथ अल्कोहोल. मी अल्कोहोल बरोबर ट्रीट करते. इज ट्रीटेड विथ अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. इथे तुम्ही ड्राय HCl यूज करणार आहात. जर तुम्ही ड्राय HCl यूज केलं तर रिएक्शन फॉरवर्ड होईल. अदरवाइज जर तुम्ही ते डायल्यूट HCl जर यूज केलं तर पुन्हा रिएक्शन रिटर्न होईल, म्हणजे तुम्हाला पुन्हा अल्डिहाइड मिळेल. ओके, म्हणजे तुम्ही हे असं दाखवू शकता जर तुम्ही ते डायल्यूट HCl जर लिहिलं तर. पण मी ते फॉरवर्ड बाण केलेलं आहे, म्हणजे मी त्याच्यावरती फक्त ड्राय HCl यूज केलेला आहे. ओके, म्हणजे जर ड्राय HCl जर यूज केलं तर रिएक्शन फॉरवर्ड होते. अदरवाइज जर तुम्ही डायल्यूट HCl जर यूज केलं तर रिएक्शन पुन्हा बॅकवर्ड होईल. ओके, म्हणजे तुम्हाला परत काय मिळेल अल्डिहाइड मिळेल. आता इथे बघा अल्डिहाइड आणि अल्कोहोल मिळेल. आता ड्राय HCl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl इथे बघा हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती पार्शली निगेटिव्ह चार्ज आणि हा जो हायड्रोजन आहे त्याच्यावरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज. इथे बघा ऑक्सिजन जो आहे पार्शली निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज. आता इथे काय होईल, हा जो ऑक्सिजन आहे तो या कार्बन वरती ऍड होईल. ओके, हा हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे तो ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल. ओके, म्हणजे ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल. ओके, कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा जो R आहे तो इथे शिफ्ट होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा CR. ओके, हिअर H. आता तुम्हाला इथे काय मिळालेलं आहे OH मिळालेला आहे ते OH आणि इथे काय मिळालेलं आहे OR. ओके, हा जो R आहे तो इथे शिफ्ट होणार आहे OR. म्हणजे तुम्हाला काय मिळालं दिस इज हेमी ऍसिटल. ओके, दिस इज हेमी ऍसिटल. दिस इज अनस्टेबल. हे काय आहे हेमी ऍसिटल अनस्टेबल आहे. आता ऍसिटल जे असतं ते स्टेबल प्रोडक्ट असतो, स्टेबल वन, आणि जे हेमी ऍसिटल आहे ओके ते काय आहे अनस्टेबल आहे. आता सेकंड स्टेप मध्ये काय होईल, ही फर्स्ट स्टेप झाली. ओके, सेकंड स्टेप मध्ये काय होईल, आपण याला फर्स्ट स्टेप म्हणू. सेकंड स्टेप, आता इथे तुम्ही हेमी ऍसिटाइल घेणार आहात म्हणजे CR हिअर HOR हिअर OH. ओके, पुन्हा तुम्ही अल्कोहोल बरोबर रिएक्शन करणार आहात. ओके, अल्कोहोल बरोबर रिएक्शन केली तर जो हा H आणि OH आहे इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. ओके, काय होईल इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल, H2O बाहेर पडेल आणि पुढे काय होईल बघा, हा जो OR आहे तो इथे जाईल म्हणजे R हिअर H OR आणि तुम्हाला काय मिळालं इथे पुन्हा OR मिळालं. म्हणजे तुम्हाला कम्प्लीट इथे ऍसिटाइल मिळालेलं आहे जी स्टेबल वन. ओके, आता हे जे कम्प्लीट स्टेबल नसतं तर 99% स्टेबल प्रोडक्ट असतो हे जे ऍसिटल आहे ते. ओके, हे हेमी ऍसिटाइल जे आहे ते अनस्टेबल आहे. ओके, तर सेकंड स्टेप मध्ये काय होईल, हेमी ऍसिटाइल पुन्हा अल्कोहोलची ऍडिशन होईल आणि तुम्हाला काय मिळेल ऍसिटल मिळेल. आता कार्बन वरती जर OR जर ग्रुप असेल, ओके एकाच कार्बन वरती जर OR ग्रुप असतील दोन तर त्याला आपण ऍसिटल असं म्हणतो. ठीक आहे, आता इथे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेला आहे
आता इथे आपण ड्राय HCl घेणार आहात. ड्राय HCl जर घेतलं तर आपण इथे वॉटर ऍब्सॉर्ब करणार आहोत आपण त्यातून. ओके, वॉटर ऍब्सॉर्ब म्हणजे इथे बघा वॉटर बाहेर पडलेलं आहे आणि रिॲक्शन फॉरवर्ड झालेली आहे. म्हणजे आपण जो ड्राय HCl इथे सॉल्व्हंट जो युज करणार आहोत तो काय करेल की वॉटर ऍब्सॉर्ब करेल आणि बाहेर टाकेल आणि रिॲक्शन काय होईल, फॉरवर्ड होईल. जर आपण डायल्यूट HCl केलं आणि वॉटर राहिलं तर काय होईल, रिॲक्शन पुन्हा रिटर्न होईल. म्हणजे तुम्हाला पुन्हा अल्डिहाइड आणि अल्कोहोल मिळेल. ठीक आहे, त्यासाठी आपण ड्राय HCl घेणार आहोत. तर तो काय करेल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकेल. म्हणजे जो वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो पुन्हा जे रिॲक्शन तुमची बॅकवर्ड करणार आहे तेच बाहेर काढून टाकेल ड्राय HCl. ठीक आहे, आता आपण इथे एक्झाम्पल बघूया. इथे आपण ऍसिटाल्डिहाइडचं जनरल एक्झाम्पल घेतलं, आपण स्पेसिफिक एक्झाम्पल बघूया. इथे बघा स्पेसिफिक एक्झाम्पल बघूया आपण. इथं मी घेते CH3CH डबल बॉन्ड O. दिस इज ऍसिटाल्डिहाइड. दिस इज ऍसिटाल्डिहाइड. इज ट्रीटेड विथ मिथाइल अल्कोहोल. इज ट्रीटेड विथ मिथाइल अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. ओके, आता इथे बघा हा जो हायड्रोजन आहे त्याच्यावरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवरती पार्शली निगेटिव्ह चार्ज. या ऑक्सिजनवरती कार्बनवरती काय असेल, पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवरती पार्शली निगेटिव्ह चार्ज. सो इथे काय होईल, हा जो ऑक्सिजन आहे तो या कार्बनवरती शिफ्ट होईल. ओके, हा बॉन्ड इथे या ऑक्सिजनवरती जाईल आणि ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा जो CH3 आहे ओके तो इथे येईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, सॉरी हा जो हायड्रोजन आहे तो इथे येईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, CH3CH. ओके, पुन्हा इथे OH मिळालं तुम्हाला. हा जो हायड्रोजन आहे तो इथे जाईल ऑक्सिजनवरती आणि OCH3 मिळालं तुम्हाला. इथे काय मिळालं, OCH3. दिस इज हेमी ऍसिटाल. आपण त्याला हेमी ऍसिटाल म्हणू. दिस इज हेमी ऍसिटाल. पुन्हा हेमी ऍसिटाल तुम्ही इथे घेणार आहात सेकंड स्टेप मध्ये. दिस इज फर्स्ट स्टेप, दिस इज सेकंड स्टेप. तुम्ही इथे लिहा स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा हायड्रोजन आहे, इथे OH, हियर OCH3. ओके, दिस इज हेमी ऍसिटाल. पुन्हा तुम्ही अल्कोहोलची रिॲक्शन करणार आहोत. पुन्हा तुम्ही मिथाइल अल्कोहोल बरोबर रिॲक्शन करा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. काय होईल बघा, आता इथे काय होईल तर वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. दिस H अँड हियर OH, वॉटर मॉलिक्यूल इथून बाहेर पडलेला आहे आणि हा जो OCH3 आहे तो इथे जाईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, इथे ऍसिटाल मिळेल. ओके, हियर OCH3 अँड हियर OCH3. तुम्हाला काय मिळालं, इथे ऍसिटाल मिळालं. ऍसिटाल. ओके, एकाच कार्बनवरती जर OCH3 OR जर ग्रुप असतील तर तुम्ही ऍसिटाल म्हणता त्याला. ओके, तर आपण याला काय म्हणू शकतो, जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड असं पण म्हणू शकतो. जेमिनल मीन्स एकाच कार्बनवरती जर डाय अल्कॉक्सी, म्हणजे बघा हा अल्कॉक्सी ग्रुप आहे. दिस इज अल्क. ओके, 1 कार्बन ऍटम आहे. ओके, अल्काइल ग्रुप आहे. सो अल्क, ऑक्सिजन आहे. सो अल्कॉक्सी. सो 2 आहेत. ओके, सो आपण काय म्हणणार आहोत, डाय अल्कॉक्सी कंपाऊंड. ओके, जेमिनल डाय अल्कॉक्सी. जेमिनल का तर एकाच कार्बनवरती ते अटॅच झालेले आहेत. सो जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड आणि हे स्टेबल आहे. आपण त्याला जर आयुपॅक नेम जर देणार असू तर आपण असंही म्हणू 1,1 डायमिथाइल, सॉरी डायमिथॉक्सी 1,1 डायमिथॉक्सी इथेन. ओके, 1,1 डायमिथॉक्सी इथेन हे आयुपॅक नेम येईल त्याचं. आपण काय घेतलेलं आहे, इथे ऍसिटाल्डिहाइड घेतलेला आहे आणि मिथाइल अल्कोहोल बरोबर ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. तर तुम्हाला हेमी ऍसिटाइल मिळेल फर्स्ट स्टेप मध्ये आणि सेकंड स्टेप मध्ये काय होईल तर तेच पुन्हा अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होईल आणि तुम्हाला ऍसिटाल मिळेल. ठीक आहे, आता आपण कीटोनचं एक्झाम्पल घेऊया. कीटोन घेऊया आपण. आता कीटोन जर घेतलं तर काय होईल, आता सपोज इथे मी असंच कीटोन घेते RC डबल बॉन्ड O. दिस इज कीटोन. आणि जर तुम्ही अल्कोहोल बरोबर जर रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl ओके तर काय होईल, हा जो OR आहे तो इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि जो हा हायड्रोजन आहे तो या ऑक्सिजन वरती जाईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, हा हियर OR आणि इथे काय मिळेल OH. ओके, दिस इज हेमी कीटोन मिळेल. त्याला हेमी कीटाल असं म्हणणार तुम्ही. आता काय म्हणणार तुम्ही त्याला, हेमी कीटाल असं म्हणणार.
त्यानंतर पुन्हा काय होईल सेकंड स्टेप मध्ये, ओके याला आपण स्टेप फर्स्ट म्हणू. सेकंड स्टेप मध्ये हे जे हेमिकीटाल आहे ते तुम्ही घेणार आहात, ROH अँड हिअर OR, आणि पुन्हा अल्कोहोल बरोबर रिॲक्ट करणार इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. ओके इथे काय होईल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि OR जो आहे तो इथे शिफ्ट होईल आणि तुम्हाला काय मिळेल, इथे कीटाल प्रोडक्ट मिळेल. दिस इज कीटाल, आपण याला कीटाल असं म्हणू. आपल्याला ऍसिटाल मिळाला तर हे काय आहे, कीटाल आहे, आपण याला कीटाल म्हणणार आहोत. आता इथे बघा, जर तुम्हाला एका स्टेप मध्ये जर रिॲक्शन करायची असेल तर तुम्ही कसं घेणार आहात. आता इथे तुम्ही दोन सेपरेट अल्कोहोल बरोबर रिॲक्शन केली, स्टेप फर्स्ट, ओके त्यानंतर स्टेप सेकंड घेतली, ओके तुम्ही सेपरेट अल्कोहोल बरोबर इथे रिॲक्शन केलेली आहे. आता जर तुम्हाला वन स्टेप मध्ये जर रिॲक्शन करायची असेल तर तुम्ही इथे बघा OH CH2 here CH2 OH, this is ethane 1,2 diol. ओके इथेन 1,2 डायल घ्या किंवा तुम्ही इथिलीन ग्लायकॉल असं म्हणता तुम्ही. आता इथे काय होईल, इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल, H2O बाहेर पडेल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl रिॲक्शन, इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि हा जो OCH3 आहे तो इथे ऍड होईल. म्हणजे कसं मिळेल तुम्हाला, हिअर R ओके OCH2 हिअर CH2, इथे काय मिळेल, हिअर O, ओके असं कंपाऊंड मिळेल तुम्हाला. म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला, सायक्लिक कीटाल. ओके तुम्हाला काय मिळालं इथे, सायक्लिक कीटाल. आता आपण आधी काय केलेलं, सेपरेट अल्कोहोल घेतलेले, म्हणजे कीटोन किंवा ऍसिटल्डिहाइड घेतलं, तुम्ही अल्कोहोल बरोबर रिॲक्शन केली, तुम्हाला हेमिकीटाल मिळालं. पुन्हा सेकंड स्टेप मध्ये काय केलं, तुम्ही हेमिकीटाल घेतलं, पुन्हा तुम्ही अल्कोहोल बरोबर रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl, तिथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला आणि तुम्हाला काय मिळालं, कीटाल मिळालं. पण जर तुम्ही इथे इथेन 1,2 डायल घेतलं, ओके किंवा इथिलीन ग्लायकॉल जर घेतलं तुम्ही, तर डिरेक्टली इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल, सायक्लिक कीटाल मिळेल. म्हणजे जर तुम्ही इथेन 1,2 डायल घेतलं तर तुम्हाला सायक्लिक प्रोडक्ट मिळेल. ओके सायक्लिक कीटाल और सायक्लिक ऍसिटाल मिळेल. आणि जर तुम्ही अल्कोहोल जर घेतलं, ओके 2 स्टेप मध्ये जर रिॲक्शन केली तर तुम्हाला ऍसिटाल और कीटाल मिळेल. आता ह्याचा यूज काय आहे बघा, सायक्लिक कीटालचा अल्डिहाइड और कीटोन प्रोटेक्शन, म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोनच्या प्रोटेक्शनसाठी हे इथे सायक्लिक कीटाल फॉर्म झालेला आहे. ओके आता मी तुम्हाला सांगते इथे याचं प्रोटेक्शन. आता सपोज बघा, ते आपण बेन्झिन रिंग घेऊयात, ओके दिस इज बेन्झिन रिंग, आणि त्याच्यावरती जर इथे CHO असेल, ओके मी असं लिहिते बघा, C डबल बॉन्ड OH, C डबल असं लिहिते, C डबल बॉन्ड OH असं लिहिते, दिस इज बेन्झल डाय, आणि खाली पुन्हा काय असेल, COH असेल. ओके म्हणजे एक इथे बेन्झिन रिंग वरती 2 फंक्शनल ग्रुप असतील. तर काय होईल, जर तुम्ही इथे रिॲक्शन केली, आता तुम्हाला इथे काय रिएजंट इथे यूज केलेला आहे, A म्हणा त्याला सपोज, ओके तर जर तुम्हाला ऍसिटल्डिहाइड सेफ ठेवायचा असेल, ओके तर तुम्ही काय करणार आहात, आधी ड्राय HCl बरोबर रिॲक्शन करणार आहात. म्हणजे तुम्ही 1,2 इथेन 1,2 डायलचा यूज करणार आहात. ओके बरोबर रिॲक्शन करणार आहात. म्हणजे जर तुम्हाला अल्डिहाइड जर सेफ ठेवायचा असेल, हा जो फंक्शनल ग्रुप जो आहे अल्डिहाइड तो जो सेफ ठेवायचा असेल, तर तुम्ही आधी काय करणार आहात, इथेन 1,2 डायल बरोबर रिॲक्शन करा किंवा अल्कोहोल बरोबर रिॲक्शन करा. आता इथे मी इथेन 1,2 डायल बरोबर रिॲक्शन करते, तर काय मिळेल तुम्हाला, इथे बघा COH हिअर, इथे काय मिळेल बघा, हिअर C, ओके HOO CH2 हिअर CH2, ओके हा प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय असेल, डायल्यूट HCl बरोबर जर रिॲक्शन करायची असेल, तर आता ती रिॲक्शन कुठे होईल, तर या ठिकाणी होईल. ओके म्हणजे हा जो अल्डिहाइड आहे तो सेफ राहील आणि इथे काय होईल, या COH वरती रिॲक्शन होईल. ओके म्हणजे हा जो कीटाल तुम्हाला मिळालेला आहे सायक्लिक कीटाल, तर त्याचा यूज काय असेल, तर ऍसिटल्डिहाइड और कीटोन प्रोटेक्ट करण्यासाठी कीटोनला. ठीक आहे, आणि मग परत पुढे तुम्हाला काय मिळेल, इथे अल्डिहाइड मिळेल. तुम्ही याच्यामध्ये जर ऍसिड और बेस जर ऍड केलं तर तुम्हाला पुन्हा अल्डिहाइड और कीटोन मिळेल. ठीक आहे, तर इथे आपण इथे ऍडिशन ऑफ अल्कोहोलची रिॲक्शन बघितलेली आहे. त्यानंतर बघा आपण इथे
कीटोन पण घेतलेला आहे, कीटोन बरोबर रिॲक्शन पण केली इन प्रेझेन्स ऑफ डायएचसीएल आणि तुम्हाला काय मिळालं, सायक्लिक कीटाल मिळालं किंवा कीटाल मिळालं. जर तुम्ही ते इथिलीन ग्लायकॉल जर युज केलं ओके तर तुम्हाला सायक्लिक कीटाल मिळेल आणि जर तुम्ही ओनली अल्कोहोल जर युज केलं तर टू स्टेप मध्ये रिॲक्शन होईल. फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला हेमी कीटाल प्रोडक्ट मिळेल, त्यानंतर हेमी कीटाल पुन्हा तुम्ही जर अल्कोहोल बरोबर रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ डायएचसीएल तर तुम्हाला कीटाल प्रोडक्ट मिळेल. ओके तर इथे आपण केमिकल मेथड ऑफ असेटल्डिहाइड और कीटोन बघितलेले आहेत. ज्या राहिलेल्या नेक्स्ट केमिकल मेथड आहेत ओके त्या आपण नेक्स्ट व्हिडिओ